नमस्कार मैत्रिणींनो, उद्या वटपौर्णिमा आहे. त्यासाठी सिंपल मेकअप कसा करावा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझे थोडे आयब्रो वाढले होते आणि लिपच्यावरती थोडे हेअर्स होते ते मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर जोवेजचा हा टोनर घेतलेला आहे. माझा फेस मी चांगल्या प्रकारे क्लीन घेतला आहे. त्यानंतर मी टोनिंग केलेली आहे, क्लिन्झिंग टोनिंग. आणि त्यानंतर थर्ड स्टेप आहे मॉइश्चरायझिंग. हे बघा, मी लॅक्मीचं हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. मॉइश्चरायझर प्लस हायलायटर असं आहे, म्हणजे तुमचा फेस हायलाईटसुद्धा होतो. चांगल्या प्रकारे बघा शाईन येते तुमच्या फेसला. त्यामुळे मी हे वापरते. म्हणजे हे 2 in 1 आहे. एका त्याच्यामध्ये हे 2 काम करतं. बघा, चांगल्या प्रकारे मी फेसला माझ्या लावून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर नॉर्मलची गरज असेल ते वापरू शकता. त्यानंतर क्रायलॉनचं मी कन्सिलर घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं कन्सिलर घेऊ शकता किंवा नॉर्मल तुमचं इनसाईडचं जे कन्सिलर पॅलेट असेल ते सुद्धा वापरू शकतात. मी हा ब्युटी ब्लेंडर घेतला आहे. तो मी चांगला वेट करून घेतलेला आहे. मी ब्युटी ब्लेंडरने छान प्रकारे कन्सिलर माझ्या पूर्ण फेसला लावत आहे आणि छान प्रकारे ब्लेंड करायचं आहे आपल्याला. ते आपल्या फेसवरती रगडायचं नाही. काय करतात, असं घासायचं नाही, असं डॅब करायचं आहे. त्यामुळे तुमचं जे कन्सिलर आहे ना ते प्रॉपर तुमच्या फेसमध्ये चांगल्या प्रकारे ऑब्झर्व होतं आणि छान असा बघा माझा फेस किती छान वाटत आहे. पूर्ण असा नॉर्मल पूर्ण मी एकदम छान प्रकारे ब्लेंड केलेला आहे. तुम्ही बघू शकता मी माझ्या फेसला असंही घासत नाही आहे, मी ब्लेंड करते. असं ब्लेंड करायचं आहे आपण आणि छान प्रकारे तुम्ही बघू शकता ते ब्लेंडिंग पण होतं आहे. आणि जे मी कन्सिलर घेतलं आहे ते प्रॉपर माझ्या फेसला मॅच झालेलं आहे. त्यामुळे तुमचा जो शेड असेल ना चेहऱ्याचा, त्या शेड्स तुम्ही कन्सिलर यूज करायचं आहे. आणि मानेला लावायला विसरू नका, नाहीतर काय होतं मानाने आपला फेस हा वेगळा दिसतो. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी मानेला आणि फेसला चांगल्या प्रकारे कन्सिलर तुम्ही लावून घ्या. आता नेक्स्ट स्टेप आहे लूज पावडर. तुम्ही बघू शकता मी लूज पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची लूज पावडर यूज करू शकतात. मी फॉरेवर 52 ब्रँडची लूज पावडर घेतलेली आहे आणि लूज पावडर त्या स्पॉन्जवर घ्यायची आहे. लूज पावडर लावल्यामुळे काय होतं, जे आपण कन्सिलर किंवा कॉम्पॅक्ट लावतो ते चांगल्या प्रकारे सेट होतं. म्हणजे आपलं लूक कॅकी बोलतात ना, किंवा काय लोकांचं फाउंडेशन फुटतं, तर ते हे फाउंडेशन फुटत नाही लूज पावडर लावल्यामुळे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा लावू शकता, पण कॉम्पॅक्ट पावडरपेक्षा लूज पावडर लावणे मला वाटतं हे बेटर आहे. त्यामुळे मी नेहमी लूज पावडरच यूज करते. आणि कसं नॉर्मल आता पावसाळा असल्यामुळे कसं आपल्याला नॉर्मल मेकअप करायचा आहे. जास्त मेकअप हॅवी केलं तर कसं ते चांगलं वाटणार नाही आणि तो मेकअपसुद्धा सगळा निघून जाईल पावसाच्या पाण्यामुळे. त्यामुळे असं नॉर्मल आता त्याच्यानंतर मी घेतले आहे मिस क्लेअरचं हायलायटर प्लस ब्लशर. हे काय आहे, ब्लशर आणि हायलायटर दोन्हीचं काम करतं. आपलं चीक बोन असतो ना त्या ठिकाणी हायलायटर लावायचं. काय लोक काय करतात गालाच्या मध्यभागी लावतात, तिथे नाही लावायचं आहे. आपला जो बोन असेल ना तिथून वरच्या भागेवरती घ्यायचा आहे, नोजवरती लावायचं. म्हणजे तो पार्ट्स असतो ना तो हायलाईट दिसतो त्याच्यामुळे. आणि लिपच्या इथे लावायचं, म्हणजे तुम्ही लिपस्टिक लावली तर तुमची लिपस्टिक हायलाईट होईल. मी कपाळावरती लावलं तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही टिकली लावाल तर तुमचा कपाळसुद्धा हायलाईट होईल त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मी हे आपल्याकडे जे काही नॉर्मल आयशॅडो असेल तो तुम्ही घ्या आणि असं आपला फ्लॉपी ब्रश घ्या. मी असं नॉर्मल लाईट शेडचा आयशॅडो लावत आहे. तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग हायलायटरसुद्धा लावू शकता. मला लाईटच आयशॅडो आवडतो, त्याच्यामुळे मी लाईटच लावते आणि तो माझ्या साडीला मॅचसुद्धा होत आहे. आता वटपौर्णिमा आहे त्यामुळे हिरवी साडी मी नेसलेली आहे. फक्त तुम्ही काळी आणि निळ्या कलरची साडी नेसू नका, म्हणजे तुम्ही जी पूजा कराल ती व्यर्थ जाईल. तुम्ही हिरवी, पिवळी, लाल अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता. मी हे काजळ घेतलेलं आहे. हे काजळ आहे ना हे 2 in 1 आहे. हे जेल काजळ आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ब्रशसुद्धा मिळतो याच्यामध्ये. ह्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी लिंक देईल. खूप छान काजळ आणि लायनर आहे. तर मी ब्रशला लायनर घेतलेलं आहे आणि पहिला मी लास्टपासून सुरुवात करते आणि नंतर मग मिडलला येते आणि मग फर्स्ट कॉर्नरला. लायनर मी अशीच लावते, म्हणजे ते प्रॉपर प्रकारे लागलं जातं, नाहीतर खालीवरती होतं. त्याच्यामुळे लायनर लावताना कधी पण लास्टपासून मी हे करते आणि मग मिडलला येते आणि मग स्टार्टिंगचा भाग घेते.
तुम्ही बघू शकता हे जे लायनर आहे ते खूप छान आहे आणि एकदम छान असा लूक देतो या लायनरचा. तर तुम्हीसुद्धा असं लायनर घेऊ शकता. आपलं नॉर्मल लायनरपेक्षा हे लायनर खरंच खूप छान प्रकारे अप्लायसुद्धा होतं आणि छानसुद्धा दिसतं. तुम्ही बघू शकतात काही काही लोकांना लायनर लावायला जमत नाही, तर मी जशी करते तशाच प्रकारे तुम्ही लायनर लावू शकता. म्हणजे तुम्हाला प्रॉपर असं लायनर छान प्रकारे लागलं जाईल. तुम्ही बघू शकतात किती पिगमेंट आहे या लायनरमध्ये. माझं लायनर लावून झालेलं आहे. आता त्यानंतर स्टेप आहे काजळची. ह्याच्यावरतीच असं काजळ आहे. आपण जे लायनर लावलं त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ब्रश. त्या ब्रशने मी काजळ अप्लाय करत आहे. मला जास्त असं डार्क काजळ पण आवडत नाही, म्हणून मी थोडंच घेतलेलं आहे. जर तुम्हाला डार्क हवं असेल तर तुम्ही लायनरच्या ह्याच्याने सुद्धा लावू शकता. तुम्ही बघू शकता हायलाईट लावल्यामुळे जे पार्ट्स असतात मी नोज लावले तर माझे नोज बघा किती हायलाईट होते. हायलाईट मेकअपमध्ये खूप चांगलं काम करतं आणि तुमचा मेकअपसुद्धा खूप छान दिसतो. तुम्ही बघू शकतात मी असं लाईट फक्त मी हे कन्सिलरच लावलं आहे ना, कॉम्पॅक्ट लावलं आहे काहीच नाही आणि लूज पावडर लावली आहे. तुमच्याकडे लूज पावडर नसेल तर तुम्ही आपली नॉर्मल जी पावडर असते तीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. मेकअप किती केला तरी पण लिपस्टिक नाही लावली तर आपला मेकअप हा बोलतात ना इनकम्प्लीटच असतो. तो कंप्लीट करायचं काम लिपस्टिक करतं. मी इनसाईडची लिपस्टिक घेतलेली आहे. ब्राऊन शेड लिपस्टिक आहे. बघा ही लिपस्टिक मी डायरेक्ट अप्लाय करत आहे, ब्रशच्या साहाय्याने नाही. तुम्हाला डायरेक्ट लिपस्टिक अप्लाय करायची असेल तर बघा मी जशीप्रमाणे लावते तशाप्रमाणे तुम्ही लावलं तर अशा चांगल्या प्रकारे शेपसुद्धा येतो आणि छान प्रकारे लिपस्टिक अप्लायसुद्धा होते. बघा खूप छान असा शेड आहे हा. मला शेड खूप आवडतो. तुम्ही हा डार्कसुद्धा करू शकतात किंवा लाईट नॉर्मल असं लाईट पाहिजे असेल तुम्हाला जास्त डार्क नसेल पाहिजे तर छान असे नॉर्मलसुद्धा लावू शकता. तुम्ही बघू शकता माझा मेकअप किती छान वाटत आहे आणि छान प्रकारे तो सेटसुद्धा झालेला आहे. त्यानंतर मिस्ट लेअरचं हे आपलं स्प्रे मी मारत आहे. सेटिंग स्प्रे आहे हा. त्यामुळे मेकअप आपला सेट होतो. आणि तुम्ही बघू शकतात मी नॉर्मल अशी हेअरस्टाईल केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारचीसुद्धा हेअरस्टाईल करू शकता. मी इअरिंग्स घातलेले आहे झुमक्याचे, म्हणजे माझ्या साडीला प्रॉपर असे मॅच होत आहे. तुमच्याकडे जी काही ज्वेलरी असेल ते तुम्ही वेअर करून घ्या. मी मॅचिंग असे कानातले घातले. त्यानंतर माझ्याकडे असं नकली मंगळसूत्र ते घातलं आहे. त्यानंतर छोटं मंगळसूत्र मी वेअर केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नेकलेससुद्धा घालू शकता. पण नॉर्मलच मी मला जास्त ज्वेलरी असं नेकलेस वगैरे नाही आवडत, म्हणून मी नॉर्मलच असं मंगळसूत्रच घातलेलं आहे, छोटं आणि मोठं. हे बघू शकता की छान वाटते मंगळसूत्र. आणि त्यानंतर टिकली ही तर मस्टच आहे. टिकलीने बाईचं सौंदर्य खूपच छान दिसतं. आणि हा माझा फायनल लूक आहे गाईज. आणि बुगडीसुद्धा मी वेअर केलेली आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्हीसुद्धा वेअर करा. त्यामुळे खूपच अजून तुमच्या सौंदर्यामध्ये अजून शोभा वाढते. त्यानंतर मी नथ वेअर केलेली आहे. नथ वेअर केल्यानंतर तुम्ही बघू शकतात खूपच छान वाटतो आहे. आणि असा मेकअप करा की मेकअप आर्टिस्टसुद्धा फेल होईल. बाय बाय.